जिओ स्टुडिओजचा चित्रपट आहे म्हटल्यावर आपण म्हणतो की चांगलाच असेल. जिओ स्टुडिओज भले अंबानीने रेट वाढवले ते जाऊ द्या, पण याचे जे जिओ स्टुडिओजचे जे चित्रपट आहेत तर माझा तरी एक एक्सपिरियन्स आहे की त्यातल्या ते चांगले असतात, हिंदीमध्ये पण. आणि पण यार यांना काय ॲक्टर चूज करता येत नाही की काय, मला समजेना भाऊ की म्हणजे मी काही बोलायचं नाही, मला कोणाच्या याच्यावरून नाही बोलून फायदा. पण यार असंही नाही की खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिंग आहे, की कधी कधी असतं ना की बाबा टायमिंग बेस्ट आहे ॲक्टिंगचं, की म्हणून घेतलं भाऊ, असंही काही नाही आहे. म्हणजे आता बघा लँग्वेज ही कशी झाली. सॉरी बट काय बोलू मी. आणि बाकी ॲक्ट्रेस शी इज गुड, नो डाऊट. स्टोरी चित्रपटाची जी आहे ती एक दोन तीन चार, चार काय सहा, किती होतील किती नाही ते मुलं. पण यार एक युनिक टॉपिक आहे, थोडा बेटर तुम्ही ॲक्टर बघू शकत होता. बट स्टील चला, तरी पण मी सांगेल की थोडासा तो टॉपिक, तो पार्ट जर आपण स्किप केला, म्हणजे त्याविषयी बोलणं, तर मला खरंच, कारण मनापासून इच्छा आहे की या चित्रपटाविषयी मी चांगलाच रिव्ह्यू देऊ. नॉट बॅड. सो हां, कारण एंटरटेनिंग डेफिनेटली आहे. हां, जस्ट बिकॉज आता मेन गोष्टच या चित्रपटाची थोडीशी डाऊटफुल किंवा बोरिंग वाटते. पण स्टील यार याचा अर्थ हा नाही की चित्रपटाचा विषय आणि चित्रपट एंटरटेनिंग नाही आहे किंवा एंटरटेनमेंट नाही देत आपल्याला. मी सरप्राईज आहे की मला चित्रपट खरंच आवडला असं मी बोलतो आहे रिव्ह्यूमध्ये. मे बी खूप ऑडियन्स येऊन मला खूप काही म्हणजे मला माहिती आहे की बोलेल, चिडतील माझ्यावर. पण यार हा चित्रपट बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही थिएटरमधून बाहेर येतात ना, तेव्हा तुम्हाला मे बी तो कॅशबॅक मिळाला मला त्यावर, टोटल 100% पेटीएमवाला, म्हणून मी जास्त खुश असेल, हा एक रिझन असू शकतं. नाही खरंच मिळाला कारण तसा. आणि किंवा मे बी मग खरंच आवडला असेल. पण यार जर विचार जरी केला ना, तरी ठीक आहे यार एकदा बघायला. असं नाही की यार उगीच आपण क्रिटिसाइज करावं. हां, मी सांगितलं तुम्हाला मेन इश्यू काय आहे. पण बाकी या चित्रपटाला क्रिटिसाइज करण्यासारखं काही नाही. पण हां, एक गोष्ट नक्की आहे की काही लोक डेफिनेटली इथं ज्ञान वाटतील की मराठी चित्रपटाचा दर्जा घसरला आहे ते. यार मित्रांनो, दर्जा घसरला वगैरे काही म्हणायची गरज नाही आहे. ठीक आहे, एक एंटरटेनमेंट म्हणून घ्या. आणि या चित्रपटात त्यांनी खूप पाप वगैरे नाही केले की आपण असं बोलायला पाहिजे. ओके, बघा तुमची मर्जी, तुम्हाला बघायचं आहे तर नक्की बघा. मी रिकमेंड, इट्स 50-50 यार. तुम्हाला बघायचं तर बघा. असंही नाही की तुम्ही मिस केलं तर खूप काही डेंजरस, खूप काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिस केलं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ओके, सो इट्स अप टू यू. तुमच्यावर सोडतो मी. तुम्हाला बघायचं आहे तर नक्की बघा. एंटरटेनमेंट नाही आहे असंही नाही आहे, म्हणजे थोडंफार, जास्तही एक्सपेक्ट नका करू की खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी जोक्स आहे वगैरे. नाही, टायमिंग आहेत ना काही काही जोक्सचे ते खूप मस्त आहेत. बाकी काही ठिकाणी क्रीन जोक्स आणि त्याची जी ओव्हर ॲक्टिंग आहे, इवन फेस एक्सप्रेशन्स, ते खूप आहेत. म्हणजे आता जर चुका काढायला गेलं तर मग जाऊ द्या. सो लेट्स एन्जॉय, लेट्स बी पॉझिटिव्ह.